12वीची परीक्षा अवघ्या 2 दिवसांवर असताना कोल्हापुरातील एका शाळेमध्ये हॉल तिकिटावरून गोंधळ उडालेला आहे। आज सकाळपासूनच कोल्हापुरातील विमला गोयंका या इंग्लिश मीडियम जी शाळा आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जे हॉल तिकीट मिळाले त्या हॉल तिकिटावर वेगळेच विषय आहेत। काही हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांचे फोटो वेगळे आहेत, विद्यार्थ्यांच्या सह्या देखील बोगस असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आणि ही शाळा आहे कोल्हापुरातील द न्यू एज्युकेशन सोसायटीची विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल। या शाळेमध्ये हा प्रकार आपल्याला घडल्याचं पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केलेली आहे। परीक्षा 2 दिवसांवर आल्यात आणि हा सावळा गोंधळ या शाळेमध्ये आणि हा बोगस प्रकार शाळेमधला उघडकीस आल्याचं आपल्याला निदर्शनास येते। माझ्यासोबत काही पालक आहेत, पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत आपण बातचीत करणार आहोत। नेमका हा काय प्रकार आहे हे पालक आणि विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊयात। शाळेमध्ये नेमका काय प्रकार आहे? 12वीच्या परीक्षेत 2 दिवसांवर आले, नेमकं काय झालं? 12वी परीक्षा आले तर रिसीट 8 दिवस आधी द्यायला पाहिजे होती। आतापर्यंत आज 2 दिवस परीक्षेला राहिलेत आणि आज रिसीट दिले। रिसीटमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेले विषय वेगळे आहेत आणि आता रिसीटमध्ये बदलून विषय वेगळे आहेत। त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत पेपर कुठला द्यायचा। आणि एक विद्यार्थ्यांचे रिसीटच अजून मिळालेले नाहीत, एक विद्यार्थ्यांचे अजून फॉर्म पण भरलेले नाही असे विषय आहेत। या संदर्भात शाळेच्या व्यवस्थापकांशी काय चर्चा केली, काय सांगितलं? शाळेचं त्यांच्याशी बोललो, ते म्हणतात आम्ही आधी कल्पना दिली होती, कुणालाही काही कल्पना दिली नाही आहे। रिसीटमध्ये घातलेले विषय आणि रिसीटमध्ये लावलेले फोटो फेक आहेत आणि त्याच्यावर सिग्नेचर पण विद्यार्थ्यांचे नाही आहेत, स्कॅन करून फोटो लावलेले आहेत। एकंदरीत विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ केल्यासारखा प्रकार इथं केलाय म्हणायचं तुम्हाला? हो, अतिशय बरोबर आहे अगदी। हा सगळा भोगळ कारभार आहे आणि यांचं कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही आहे। फी सर्व विद्यार्थ्यांनी भरलेली आहे, यांनी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही। जो रिसीटवर QR कोड दिलेला आहे तो QR कोड स्कॅन होत नाही, रिसीट फेक आहेत। आणखी सरळ पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक चाललेली आहे। आता परीक्षा राहिली 2 दिवसावर, 2 दिवसाच्या आतमध्ये करेक्शन होऊन यायला पाहिजे। झालं तर ठीक, नाही तर या विद्यार्थ्यांचं वार्षिक वर्ष पण वाया गेलं, आणखी भवितव्य पण अवघड आहे। 2-2 वर्षात अभ्यास केल्यात, अकॅडमीमध्ये अभ्यास करतात, सकाळी 4 वाजल्यात मुलं अभ्यास करतात, संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत करतात। पालकांनी काय करायचं? त्यांची मानसिकता काय विद्यार्थ्यांची होईल? अशात मुलांनी काहीतरी काय बरं वाईट करून घेतलं तर आम्ही काय पालकांनी करायचं? आणि 120 विद्यार्थी आहेत आणि सगळे इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय ह्याच्यातले आहेत। टोटल 400 विद्यार्थी आहेत। अजून आता इंदुमतीमध्ये पण ज्यांना रिसीट मिळाल्या त्यांचं पण कन्फर्म आहे की नाही आता हे पण चेक करायला पाहिजे आपल्याला, कारण मग ते विद्यार्थी जाणार कुठे एक्झाम द्यायला? जर त्या रिसीट बोपर्स असतील तर हा कसा विषय होणार? एक पालक म्हणून तुम्ही कधी विचारणा केली बाबा याबाबत काय? नाही, गेला आठवडाभर तरी टोलवत न्यायला लागले की 1 तारखेला देणार, 1 तारखेला मागितल्या, 4 तारखेला मागितल्या, आता 7 तारखेला देतो म्हटले। आज ज्या वेळेला दिल्या त्यावेळेला त्या सगळ्या चुकीच्या आहेत टोटल। काही लोकांनी दिलेलेच नाहीत ना, बऱ्याच लोकांनी दिलेले पण नाहीत ना, आता फॉर्म भरून गेले ते। एवढ्या लवकर होणार का मग ते आता फॉर्म? आता तिने जबाबदारी घेतली आहे। शिक्षण संचालक गोसावी सर त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे सगळी, कुठल्याही विद्यार्थ्याला नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं शब्द दिला आहे। त्या शब्दाला आम्ही म्हणजे प्रमाण मानून आम्ही इथं सगळेजण थांबलोय। कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर का ह्या गोष्टी होतील असं वाटतंय, पण विद्यार्थी सकाळपासून ज्या काही ताणतणावामध्ये आहे त्याचा अभ्यास राहिला, पालक त्याच्यावर परिणाम फार विचित्र आणि वेगळा परिणाम आहे। अशा गोष्टी होऊ नयेत की विद्यार्थ्याला अशा पद्धतीने परीक्षेला सामोरं जावं लागेल, या गोष्टीचं भान ठेवावं। शैक्षणिक संस्थांमधला असा गोंधळ आपण पाहतोय, हा कुठेतरी व्हायला नाही पाहिजे होता पण झालाय। काय नेमकं कारण असू शकते? कारण काय म्हणजे काय माहिती काय, त्यांच्यात मिसअंडरस्टँडिंग आहे। जे अभ्यासक्रम त्यांच्याकडे राबवले जाते त्या अभ्यासक्रमांची पालकांना सविस्तर माहिती द्यायला पाहिजे। त्या अभ्यासक्रम त्याची जी काय हे आहे म्हणजे त्याचे लेक्चर्स असतील, त्याची प्रॅक्टिकल्स असतील, ते सगळं करायला पाहिजे। एकच व्यक्ती किंवा एकच शिक्षक त्या ठिकाणी सगळ्यांना गाईड करतोय, त्यांना माहिती देतोय, बाकीचे सगळे शिक्षक गाफील राहतात। एकच शिक्षक फक्त त्यांना सगळी खोटी आश्वासनं देतोय सगळ्या पालकांना। कुणी काय विचारायला गेलं तर ते हाय 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 असं सगळ्या गोष्टी। ही एक मोठी संस्था आहे विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज, एक मोठी संस्था आहे। पण जर समजा या असं व्हायला लागलं तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं काय?
तर बघतोय आपण एकंदरीत या प्रतिक्रिया पालकांच्या माध्यमातून तीव्र उमटत आहेत. या शाळेचा भोंगळ कारभार आपल्याला जो पाहायला मिळतोय. विमला गोयंका शाळा ही या परिसरामध्ये एज्युकेशन सोसायटी आहे. विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या कॉलेजमधला हा प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पालकांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केली होती. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.